शेजारची काकू किती जरी दिसायला सुंदर असेल, किती जरी सुशोभित असेल, किती जरी अलंकाराने भरलेली असेल, तरी सुद्धा आपलीच आई आपल्याला आवडली पाहिजे, बरं का? एखादा लहान मुलगा ज्या वेळेला रडतोय की नाही, त्यावेळेला त्याचं रडणं थांबवण्यासाठी सगळं काही प्रयत्न केला जातोय ना माऊली, नाही का? आतापर्यंत ज्या खेळण्यांसाठी तो हट्ट करत होता ना, ती खेळणी त्याला दिली जातात, नाही गप्प बसत तो. त्याला काय 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 चॉकलेट वगैरे, कॅडबरी वगैरे त्या ठिकाणी दिले जातात, खाऊ दिलं जातंय त्याला, तरी तो गप्प बसत नाही. मग शेजारची काकू येते, ती बोलते मी घेतल्यानंतर गप्प बसेल. पण जोपर्यंत त्याची आई आणि त्याच्या आईचा स्पर्श त्याला होत नाही ना, तोपर्यंत तो गप्प बसत नाही. शेजारची काकू दिसायला त्याच्या आईपेक्षा सुंदर आहे, चांगल्या प्रकारचे वस्त्र घातलेले आहेत तिने, अलंकार उंच उंच अलंकार घातलेले आहेत तिने, पण तरी सुद्धा त्याला त्याची किंमत नसते. त्याला आईचा स्पर्श जरी झाला ना, तरी तो तिथल्या तिथे रडायचा गप्प होतो, बंद होतो, बरं का माऊली? मी स्वतः बघितलेलं एक उदाहरण आहे. ज्या मुलाला दृष्टी नाहीये, दिसत नाहीये, ते बाळ रडतय. ज्याला दृष्टी आहे, ज्याला दिसतय, तो ठीक आहे, आईला ओळखतोय डोळ्याने. पण ज्या मुलाला दृष्टी नाहीये ना, ते बाळ रडतय. त्या बाळाला काकी घेते, काका घेतात, आजी आजोबा घेतात, तरी ते गप्प बसत नाही. पण ऐका, आईचा नुसता स्पर्श झाला ना, नुसता स्पर्शाने आईचाच स्पर्श ओळखतो आणि त्या ठिकाणी तो गप्प बसतो. त्या ठिकाणी लगेचच तो गप्प बसतो. या ठिकाणी माऊली आपल्याला या प्रस्तुत ओवीतून मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आपला जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे ना, ज्या कुळामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे ना, त्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. भले शेजारचे काकू कितीही जरी सुंदर असेल, समजतंय, तरी आपल्यासाठी सुंदरतेचा काही उपयोग नाही तिचा. आज जर पाहायला गेलं या कलियुगामध्ये, तर धर्मकार्य आम्हाला क्वचितच पाहायला मिळत आहे, क्वचितच पाहायला मिळत आहे. आणि ते धर्मकार्य आमच्याकडून घडावं, देवकार्य आमच्याकडून घडावं, यासाठी हे ग्रंथ वाचन आहे. आम्ही वाङ्मयाचा अभ्यास का करावा, आम्ही ग्रंथ वाचन का करावं? तर त्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याचं वाचन केल्यानंतर आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे कळतंय. आणि एवढंच नाही, तर आम्हाला हा नरदेव भगवंताने कशासाठी दिलेला आहे, या ठिकाणी कशासाठी भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे, आमचं आद्य कर्तव्य काय आहे, आम्हाला काय साध्य करायचं आहे, आणि जे साध्य करायचं आहे ते साध्य जर करायचं असेल तर कुठल्या मार्गामध्ये आम्ही प्रवास केला पाहिजे, याचं अचूक मार्गदर्शन आम्हाला या वाङ्मयातून प्राप्त होत असते, या वाङ्मयातून प्राप्त होत असते. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या आसोळ्या गावातील गेली अनेक वर्षांपासून सर्वच भाविक भक्त आपण या ठिकाणी या ग्रंथ वाचनाचा, श्रवणाचा सुख घेत असतो, आनंद घेत असतो. मार्गशीर्ष मासानिमित्त या ठिकाणी आपण ग्रंथाचं वाचन दरवर्षी सालाबाद प्रमाणे करत असतो. या कोर परिवाराकडे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. आणि मार्गशीर्ष मासानिमित्त या ठिकाणी ग्रंथाचं वाचन होत असताना, ग्रंथ श्रवण होत असताना समारोपाचा दिवस नाही का, समाप्ती नाही म्हणू शकत, कारण समाप्ती म्हटली तर पुन्हा पुढच्या वर्षी नाही, समारोप. कारण आम्हाला पुढच्या वर्षी परत मार्गशीर्ष मध्ये या ठिकाणी ग्रंथ वाचन करायचं आहे, आम्हाला श्रवण करायचं आहे, बरं का? आणि समारोपाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बरं का? खर तर
आम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, ज्या कुळामध्ये, ज्या जातीमध्ये, ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये आणि ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, त्या ठिकाणी आमच्या वाट्याला जी कर्म येतात ती कर्म जर आम्ही प्रामाणिकपणे केली बरं का, तर आमच्या जीवनाचा आम्हाला आनंद घेता येतो, आमच्या आयुष्याचा आम्हाला आनंद घेता येतो. त्या कर्मामध्ये जर प्रामाणिकपणा नसेल ना, तर मग काही वेळेला सुखासाठी केलेली धडपड ही दुःख देऊन जाते, जर प्रामाणिकपणा नसेल तर बरं का. कर्म करत असताना त्या कर्मामध्ये जर प्रामाणिकपणा नसेल तर काही वेळेला सुखासाठी केलेलं नियोजन ही आम्हाला दुःख देऊन जाते. आणि म्हणून चिरकाल टिकणारं सुख, निरंतर टिकणारं सुख, परमानंद जर आम्हाला घ्यायचा आहे तर आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाच पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचन केलंच पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल जर करायची असेल, साधं टिचभर पोट भरण्याचं ज्ञान जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शाळेत जावं लागतंय, अभ्यास करावा लागतो. मग आमचं जीवन जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं, आमचं आयुष्य जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे तर कारण अभ्यास तुका म्हणे. जे असाध्य आहे ते जर आम्हाला साध्य करायचं आहे, आम्हाला जर मोकळं व्हायचं आहे, आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे, परमार्थ भक्ती आमच्याकडून घडली पाहिजे, देवाचं नामस्मरण, देवाचं स्तवन आमच्याकडून घडलं पाहिजे, असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्यासाठी आम्ही अभ्यास केलाच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. संतांचा वाङ्मय आम्ही आणि ते अनुभवलं पाहिजे, तो विचार आम्ही केला पाहिजे. खरं तर जो आनंद आम्ही या ठिकाणी आज घेतोय, गेली महिनाभर ग्रंथ श्रवणाचा आनंद जो घेतोय, हा आनंद परमानंद आहे, चिरकाल टिकणारा आहे, कधीही न संपणारा आहे. आणि हा आनंद आम्ही जेवढा वाटू ना तेवढा वाढतो बरं का. आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या असतात की त्या वाटल्यानंतर कमी होतात, पण परमार्थामध्ये तुम्हाला जेवढं प्राप्त होतंय तेवढं वाटा. भक्ती करत असताना आपल्याला जेवढं प्राप्त होतंय ना तेवढं वाटा. ते वाटल्याने काय होतंय माहितीये का, वाढलं जातंय, ते आपल्यालाही समाधान देतंय आणि ज्याला मिळतंय ना, ज्याला प्राप्त होतंय ना, त्यालाही ते समाधान देऊन जातंय. हे सुख, हे समाधान स्वर्गी नाही आहे, नाही ना. म्हणून तर म्हणतात ना, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा. स्वर्गीची अमर सुद्धा इच्छा करतात. या असोले गावात जर आमचा जन्म झाला असताना तर ह्या मार्गशीर्ष मासानिमित्त जो ग्रंथ या ठिकाणी लावलेला आहे ना, वाचन केलेला आहे ना, त्या ग्रंथ श्रवण सुखाचा आनंद आम्हीही घेतला असता. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा. का, कशासाठी? जो आनंद, जो परमानंद, जे परमसुख, जे आत्मसुख आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे ना, ते तिथे नाही आहे, ते तिथे नाही आहे. तसं जर पाहायला गेलं आमच्या चामड्याच्या डोळ्याने आणि अल्पबुद्धीने जर विचार केला तर स्वर्गात बरंच काही आहे, नाही का बाबा? कमी आहे स्वर्गात? स्वर्गात बरंच काही आहे. त्या स्वर्ग सुखाचं वर्णन करत असताना एवढं अशा प्रकारे वर्णन केलंय ना की नुसतं ऐकलं तरी माणसाला वाटतंय काय आहे की नाही तिथे, काय काय मिळतंय तिथे. अमृताची कुंड आहेत, आम्हाला पाहायला मिळत नाही. अमृताची कुंड आहेत, चिंतामणीच्या खाणी आहेत, कल्पतरूची बनी अपार आहेत. ऐकताय ना? कामधेनूची खिल्लार आहेत तिथे स्वर्गामध्ये. बाकीचं सुख तर बरंच आहे, पण तरी सुद्धा स्वर्गीचे अमर, अमर बरं का, स्वर्गीचे अमर काय इच्छा करतात? मृत्यूलोकी व्हावा जन्मा आम्हा. का बरं? काय या मृत्यूलोकी लोकांमध्ये काय आहे? ऐका,
स्वर्गामध्ये आम्ही जी कल्पना करतोय ना, ते कल्पिलेलं फल देणार कल्पतरू आहे, पण कल्पनेच्या पलीकडे प्राप्त करून देणारे संत मात्र आम्हाला मृत्यू लोकातच प्राप्त होतात. कल्पनेच्या पलीकडे फरक बघा काय आहे. देवाची जर तुम्ही भक्ती केली, देवाला जर प्रसन्न करून घेतलं, तर तुम्ही जे मागाल ते देव देत असतात. तुम्ही जे मागाल ते, तेवढी जर पात्रता तुमची झाली ना, तेवढी जर तुमची शिल्लक जर जमा झाली असं म्हणतात पुण्याई, तर तुम्ही जे मागाल ते देव देत असतात. संतांमध्ये आणि देवांमध्ये काय फरक आहे माहितीये का? तुम्ही कुठल्याही पद्धतीने कसेही जरी असलात ना, तरी संत तुमच्या हिताचंच देत असतात, अनहिताचं कधीच नाही. आपण पुराण जेव्हा वाचतो की नाही, आपण शास्त्र जेव्हा वाचतो की नाही, त्यावेळेला आपल्याला अनेक अशा कथा ऐकायला मिळतात की महादेवाची भक्ती केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं, तपश्चर्या केली बरं का, आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर असे वर मागून घेतले का देवानं त्याचा त्रास झाला. असे कितीतरी आपण ऐकतोय. देव काय करतात? तुम्ही जे मागाल ते देतात, मागे पुढे बघत नाही. महादेवाची भक्ती रावणाची जी सांगितलेली, रावण जो महादेवाची भक्ती करतोय, त्याच्यामध्ये एक छानच उदाहरण सांगितलेलं आहे की महादेवाने रावणाला आत्मलिंग दिलेलं आहे. ऐकताय ना? महादेवाने, शंकराने रावणाला आत्मलिंग दिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की देव जेव्हा विचारतायत इतर देव की भगवंता तुम्ही काय केलं, महादेवा तुम्ही हे काय केलं, त्यावेळेला महादेव म्हणतायत अरे काय केलं काय, त्याने भक्ती एवढ्या चांगल्या प्रकारे केली, त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की पार्वती मागितली असती तरी दिली असती. जरा डोळे कान उघडे ठेवून व्यवस्थित ऐका बरं का. शिवलीला अमृतामध्ये पार्वती माता दिलेली आहे बरं का. नंतर मग ती धावा करते भगवान विष्णूंचा. कथेमध्ये फरक असेल. आपल्याला फक्त काय पाहायचंय, तुम्ही जे मागाल ना ते देव देतात. तुमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे याचा विचार देव करत नाहीत, पण संतांचा जर विचार केला तर संत आम्ही काही मागून काही देत नाहीत, आमच्या जे हिताचं आहे ना तेच देतात. तुम्ही गाथेचा अभ्यास करा, गीतेचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, वा कोणत्याही ग्रंथाचा, कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. तो अभ्यास केल्यानंतर तुमचं हितच घडेल, हितच घडेल बरं का. आणि म्हणून स्वर्गात जरी कल्पतरूची बने अपार असली तरी सुद्धा आम्हाला जे पाहिजे ते नाही, आमच्या हिताचंच देणारे संत या ठिकाणी आहेत. हिताचंच देणारे संत या ठिकाणी आहेत. कदाचित स्वर्गामध्ये सोन्याच्या खाणी असतील, पण सोन्यासारखी माणसं निर्माण करण्याचं काम संत करतात या मृत्यू लोकामध्ये, म्हणून आम्हाला मृत्यू लोक अभिप्रेत आहे. सोन्यासारखी माणसं आम्हाला मार्गदर्शन करणारी या ठिकाणी प्राप्त होतात संतांच्या कृपेने, म्हणून आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे अभिप्रेत आहे आणि हे आम्हाला प्रिय आहे, हे आम्हाला प्रिय आहे. चिंतामणीच्या खाणी आहेत स्वर्गामध्ये, पण आमची संपूर्ण चिंता नष्ट करून आम्ही कोणाचं चिंतन करावं ना याचं मार्गदर्शन करणारे संत स्वर्गात नाही मृत्यू लोकात आहेत, म्हणून आम्हाला मृत्यू लोक प्रिय आहे. आम्हालाच नाही त्यांना सुद्धा प्रिय आहे, म्हणून ते प्रार्थना करतात, इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. अमरत्व प्राप्त करून देणारा अमृत जरी स्वर्गात असेल ना तरी सुद्धा मुक्त होण्याचा मार्ग आणि मोक्ष मिळण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं संतांच्या कृपेने आम्हाला प्राप्त होत आहे. ते मार्गदर्शन करणारे संत आम्हाला या ठिकाणी मिळतात, प्राप्त होतात. म्हणून ते कल्पना करतात, ते प्रार्थना करतात, मृत्यूलोकी व्हावा जन्म. कामधेनूची खिल्लार जरी तिथे असले ना तरी ब्रह्मरस चाखवणारे संत आम्हाला या मृत्यू लोकामध्ये प्राप्त होतात, ब्रह्मरस चाखवणारे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी आम्ही आहेत त्या ठिकाणी
आम्हाला देवाचं कार्य करायचंय, धर्माचं कार्य करायचं आहे. जी सेवा वाट्याला येईल ती प्रामाणिकपणे करायची आहे. बरं का, प्रामाणिकपणे करायची. कारण कोणतीही गोष्ट बघा, आज जर पाहायला गेलं तर मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करतोय, पळापळ करतोय. कशासाठी बरं? सुख मिळावं म्हणूनच ना. सुख मिळावं म्हणूनच की नाही. कोणी शेतावर जातंय, कोणी कामाला मुरबाडला जातंय. एवढी थंडी असताना सुद्धा जेव्हा एखाद्याला काहीतरी वस्तू लागते, त्याला घराच्या बाहेर काका पडावं असं वाटत नाही. तो सकाळी सकाळी स्वेटर वगैरे घालून मफरल बांधून मग तो घराच्या बाहेर पडतो. अशा टायमाला दुकानदार पहाटेपासून दुकान उघडून उभा राहतो त्या ठिकाणी रात्रीपर्यंत. सुखासाठीच की नाही प्रत्येकाची धावपळ? प्रत्येकाची धावपळ ही सुखासाठी असते. पण प्रामाणिकपणे जर विचार केला तर ह्या जगात कोणी सुखी आहे का? आहे का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? मना तू विचारी आहेस ना रे, मना तू विचारी आहेस ना, मग विचार ना तुझं तुलाच विचार ना. जगात सर्व सुखी कोण आहे? विचारी म्हणा तुझी शोधून पाहिजे. सुखाची व्याख्या अतिशय सोपी आहे माऊली, अतिशय सोपी आहे. फक्त आम्ही काय करतोय माहितीये का? मनुष्य आहे ना आशेने जगतोय, काहीतरी मिळावं म्हणून देवाला प्रार्थना करतोय, बरं का. आणि ते प्राप्त झालं की लगेच दुसरी आशा निर्माण होते माणसाकडे, लगेच दुसरी आशा निर्माण होते ना. मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस केला, आता पास व्हावा म्हणून नवस करतोय. बरं, पास होऊन मोठा झाला, आता नोकरीला लागावा म्हणून नवस करतोय. नोकरीला लागला, आता चांगली मिळावी आपली काय म्हणून नवस करतोय. माणसाचे नवस कधी थांबतात का? आशा कधी थांबते का? आशा कधी संपते का माणसाची? कधीच नाही, कधीच नाही. पायी चालणारा जो आहे ना तो सायकलवाल्याकडे पाहतोय, काय मजा आहे म्हणे त्याची, नाही का? तसा लगेच निघून गेला माझ्या जवळून. तो सायकलवाला कोणाकडे पाहतो बरं? मोटरसायकलवाल्याकडे. तो मोटरसायकलवाला कोणाकडे पाहतो बरं? चारचाकीवाल्या गाडीवाल्याकडे, बरोबर की नाही? तो चारचाकी गाडीवाला सुद्धा त्याच्या जवळून एखादी महागडी गाडी गेली ना की तिचंच निरीक्षण करत बसतो. बाबा काय गाडी आहे, राजे गाडी आहे, राजासारखी गाडी आहे. पण ती राजासारखी गाडी, ती महागडी गाडी पण जेव्हा ट्रॉफिक मध्ये अडकते की नाही, तेव्हा तो पण वरती पाहतो हेलिकॉप्टरकडे. आहे का त्यांना म्हणे काही ट्रॉफिक आहे का, रस्त्याची अडचण आहे का, खड्डे खुड्डे आहेत का, काय आहे म्हणे, निघाले काय आणि पोहोचले काय. समाधानाची आणि सुखाची व्याख्या संतांनी अतिशय सोपी दिलेली आहे, अतिशय सोपी सांगितलेली आहे, बरं का. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी देवाच्या कृपेने आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना त्यात समाधान मानणं, याला सुख म्हणतात. बसल्या जागेवर सगळे सुखी आहेत, बसल्या जागेवर सगळे सुखी आहेत. पुन्हा एकदा यायचं का ओवीकडं? आम्ही ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना त्याच्यामध्ये समाधान माना. सुखी आहोत, आम्ही सुखी आहोत. ज्याप्रमाणे त्या मुलाला किती जरी काही आम्ही दिलं तरी आईशिवाय ते गप्प बसत नाही, त्याची आई त्याला प्रिय असते. तसं आम्हाला आमचाच धर्म प्रिय पाहिजे, तसं आम्हाला आमचेच देव प्रिय पाहिजे, तसे आम्हाला आमचेच ग्रंथ प्रिय पाहिजे, तसं आम्हाला आमचंच धर्म कार्य प्रिय पाहिजे. त्यासाठीच आम्ही कार्य केलं पाहिजे. समजतंय? पतिव्रता कोणाला म्हणतात बरं? कसाही पती जरी असला, त्याचा रंग कसाही असू द्या, तो कसाही असू द्या, तरी सुद्धा त्याच्याशी एक निष्ठेने जी कार्य करते ना त्या ठिकाणी, त्या एक निष्ठेने सेवा स्वीकारते ना, सेवा करते ना,
तिला पतिव्रता म्हणतात. बरं का? तसं धर्माचं आहे, तसं धर्म कार्याचं आहे. परमार्थ करायचं आहे ना, मग जे वाट्याला येईल ना कर्म ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. जे आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त झालेले ते स्वीकारा, त्याला परमार्थ म्हणतात. बरं का? आणि ऐका, ज्याच्या बरोबर आपण 7 फेऱ्या मारलेल्या आहेत, ज्याच्या बरोबर आपलं लग्न झालेलं आहे, जिच्या बरोबर 7 फेऱ्या मारलेल्या आहेत, तिच्या बरोबर लग्न झालेलं आहे, त्या ठिकाणी एक निष्ठेने कार्य करणं याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. काय म्हणतात याला? परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. तो परमार्थ ती भक्ती आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, म्हणून आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊ आपण जरा. बरं का? संसार कशाला म्हणतात माहितीये? माऊली, सगळ्या महिलांची एकच तक्रार आहे. ज्या तरुण महिला आहेत ना त्यांचीही, ज्या मध्यमवर्गीय आहेत त्यांचीही, आणि ज्या वृद्ध महिला आहेत ना म्हाताऱ्या त्यांचीही एकच सगळ्यांची तक्रार, आमच्या यांना काही कळत. खरं की खोटं आहे? मला एक तरी बाई अशी दाखवा इथे समोर बसलेली, काय कोण कोण ऐकत असतील त्यांच्या सगळ्यांपैकी, की त्यांच्या मुखातून आतापर्यंत शब्दच निघाला नाही, आतापर्यंत कधी निघाला नाही की आमच्या यांना काही कळतच नाही म्हणून. आहे का बरं? बाहेर आतमध्ये अलीकडे पलीकडे ज्यांना ज्यांना ऐकायला जातं त्यांच्यापैकी कोणी आहे का? आमच्या यांना कळतच नाही असा शब्द आतापर्यंत निघालाच नाही त्यांच्या मुखातून. नाही ना? आपण सगळे त्यातले. तुम्ही काय आणि आम्ही काय? आम्ही पण. आपण पुरुष तरी कमी आहेत का? प्रत्येक जण काय समजतो माहितीये का? माझी बाई ना थोडी डोक्यामध्ये. खरंय की खोटं आहे? कधीतरी बोलतो पण ते बाईच्या जातीला थोडीशी. तुम्ही नका बोलू. संसार कशाला म्हणतात माहितीये का? तरीही आम्ही जुळवून घेतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाचा साथ सोडत नाही, याला संसार म्हणतात. आणि हा अवघाची संसार आम्हाला सुखाचा करायचा आहे. काय? हा अवघाची संसार आम्हाला काय करायचंय? सुखाचा करायचा. मग आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? जे होतंय ते देवाच्या कृपेने चांगल्यासाठीच होतंय, याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. ऐकताय ना? आयुष्यामध्ये जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. मी स्वतः माझ्या आयुष्याचा विचार करत असताना प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी स्वीकारतो, त्या गोष्टीकडे चांगली म्हणून पाहतोय, म्हणून आज तुमच्या समोर बसलेलो आहे. ऐकताय ना? जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय असं स्वीकारा. साधं उदाहरण आहे. कुठल्या बापाला असं वाटतंय का माझ्या मुलाचं वाईट व्हावं? कुठल्या वडिलांना वाटतंय का असं माझ्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून? कुठल्या आईला असं वाटतंय का माझ्या मुलाचं किंवा मुलीचं वाईट व्हावं म्हणून? अरे मग साधं उदाहरण आहे. जन्म देणाऱ्या आई वडिलांना जर आपलं वाईट व्हावं असं जर वाटत नाही, तर जन्माला घालणाऱ्या देवाला आपलं वाईट व्हावं असं वाटेल? वाटेल का? मग जे तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होत आहे ते कोणाच्या कृपेने प्राप्त होत आहे? सुख किंवा दुःख, सुख किंवा दुःख जे प्राप्त होत आहे ना ते त्याला विचारूनच येत असतंय. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? एक विचार केला पाहिजे, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. खरं तर राजा जास्त करून कधी काही काम करत नाही, पण त्याला अचानकच पेरू खायचा मूड झाला, इच्छा झाली त्याची, आणि जो पेरू त्याने घेतला हातामध्ये तो नेमका थोडासा कच्चा होता. तो कापता कापता त्याच्या सुरी लागली. कधी कधी पेरू फसवतो बरं का, कापता कापता. बाबा खरंय की कुठे? कच्चा जर असेल ना, एखाद्या बिया जर लागल्या ना, तर काही वेळेला मग त्या बिया कापल्यानंतर सटकन ती सुरी सटकली जाते, आणि त्याच पद्धतीने त्या राजाचं बोट कापलं गेलं, रक्त यायला लागलं. आता समोरच दुसरा कोणी नव्हता, प्रधान होता. प्रधानाला म्हणाला, अरे प्रधाना पाहतोय काय? बोट कापलं रे.
प्रधानाने मलमपट्टी करण्याच्या आधी पटकन काय बोलला माहितीये का? राजासाहेब घाबरू नये म्हणून. कारण काही कसं असतं माहितीये का, आमची शेतकरी माणसं जी आहेत ना, त्यांच्या पावरा लागला काय, पिकावान लागला काय ना, पहाड पडली काय, काही फरक पडत नाही. तो लगेच बोलतो चुना आहे करा थोडासा. आणि कोणतरी असतोच आजूबाजूला चुन्यावाला. बरोबर आहे का? नाहीच तर मग एखादी कसली तरी वनस्पती घेणार, तो त्याचा पाला काढणार, त्याचे ते रस काढणार, तो त्याच्यावर पिळणार, लगेच तिथले रक्त बंद. पण तो असा घाबरत नाही जास्त. काहींच्या थोडं जरी लागलं ना तरी अर्धा जीव जातो. बरं का? नुसती बाजूला फटाकडी जरी वाजवली ना, फटाकडी, तरी पोल्ट्रीची कोंबडी कमीत कमी 50 मरत्या. समजते? ज्यांना कसली काही हेच नाही ना, म्हणजे इजाच नाही ना काही, म्हणजे कुठल्याही प्रकारची दुखापत माहीतच नाही ना, काहीच माहित नाही ना. मग अशा राजाच्या ज्या वेळेला सुरी लागली त्यावेळेला त्याला वाटलं की आता राजासाहेब घाबरू नये. राजासाहेब घाबरू नये, कारण कोरोना होऊन कमी, घाबरून जास्त गेली. खरंय की खोटं? कोरोना होऊन कमी, घाबरून जास्त गेली. आणि आजही काही लोक मशीन मध्ये टाकली ना का जाताना व्यवस्थित असतात, निघताना डायरेक्ट निरोपच घेतात. मग बोलतात पण ती का, अरे चांगलं होतं, जाताना बरा होत तो, पण त्याला ते चेक करा जेव्हा मशीन मध्ये टाकला ना, घाबरला तो. तसा राजा घाबरू नये म्हणून प्रधान काय म्हणतो, महाराज जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय. अरे बापरे, बोलतो माझा बोट कापलंय, आणि इकडे हा काय म्हणतो जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. राजाला आला राग. राजाने सेवकांना सांगितलं, या प्रधानाला पहिले त्या खोलीमध्ये डांबून ठेवा, बंद करून ठेवा, याला अजिबात काढायचं नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काढायचं नाही. पण ऐका, प्रधानाला त्या खोलीमध्ये डांबता त्या राजाकडे प्रधान पाहून बोलतोय, काय म्हणतोय, राजासाहेब जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. अरे काय माणूस आहे का काय, म्हणे माझा बोट कापला म्हणे चांगल्यासाठी, याला खोलीमध्ये डांबतोय तरी बोलतो चांगल्यासाठी होतंय. काय आहे? झालं सगळं, मलमपट्टी वगैरे केली. नेहमीप्रमाणे राजा शिकारीला जायला निघाला. त्यावेळेला नेहमी प्रधान त्याच्या बरोबर असायचा. आज मात्र तो रागाने निघाला, जाऊ दे प्रधान वगैरे, एक दिवस नसता तर काय होतंय, आणि गेला. आणि शेवटी गेल्यानंतर रस्ता चुकला. अशा जागी गेला की अभयारण्यामध्ये गेला, ज्या अरण्यामध्ये काही वेगळ्या लोकांची वस्ती होती. आणि त्या ठिकाणी ती लोक देवीला बळी देण्यासाठी बळी शोधत होते. नेमका हा सापडला ना बाबा राजा. त्यांना काय माहितीये राजा आहे की काय येते, त्यांचा ना राजाचा काही संबंधच नव्हता. पकडला, देवीच्या पुढे उभा केला, आणि जेव्हा तपासणी केली त्यावेळेला नेमका बोट चिरलेलं, बोटातून रक्त आलेलं. आणि मग त्यांनी ठरवलं, त्यांनी सांगितलं की अरे दुखापत झालेला बळी देवीला चालत नाही. सोडला त्याला. सोडल्यानंतर आता सोडल्याबरोबर पहिली त्याला आठवण कोणाची झाली असेल, कारण प्रधान काय बोलला होता, जे होतंय ते. समजतंय ना माऊली? कधी कधी भाजी बिजी चिरताना बाबा बोट कापला ना का ती पोरांच्यावर राग काढते. ऍक्च्युली चुकी हा, पण असं वाटतंय तिला का हे मेलेलं त्रास दिलाय मला, 2-4 रट्टे दिलं का तिला पण जरा बरं वाटते, चला आपलं पण दुखणं झालं कमी झालं. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, बरं का? कारण देव कधीही कोणाचं कधीच वाईट करत नाही, कधीच नाही. बरं का? आणि मग झालं बाबा, राजा मग त्या वेळेला त्या सुटला कसा तरी, त्याला त्या वेशीवर आणून सोडला. तो आला राजवाड्यामध्ये. आल्याबरोबर पहिले सगळ्या सेवकांना बोलवून घेतलं आणि त्यांना पहिले सांगितलं, प्रधानाला पहिले घेऊन या माझ्या जवळ पहिले माझ्या समोर घेऊन या प्रधानाला. प्रधानाला बरोबर आणल्याबरोबर समोर प्रधानाला हात जोडले राजाने. अरे करतोय काय? अरे बाबा खरं बोललास तू, आज तू म्हणालास ना जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, म्हणे बोट कापलं म्हणून मी तुझ्या समोर उभा आहे, नाहीतर माझा थांगपत्ता पण तुम्हाला लागला नसता, कुठे गेलो आणि कुठे संपलो. म्हणे काय झालं? मग सगळी हकीकत त्यांनी सांगितली त्या राजाने. पण तेवढ्याच राजा म्हणतोय, काय रे प्रधाना, ठीक आहे माझा बोट कापला म्हणून तू बोलतोय की झालं ते चांगलं झालं, पण तुला खोलीमध्ये डांबून ठेवलं तरी तू म्हणालास की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. का रे बाबा? तेव्हा प्रधान बोलतोय, राजा साहेब आज जर मी तुमच्या बरोबर असतो तर तुमच्या बोटाला तरी लागलं होतं, म्हणून सोडलं त्यांनी. मी तर अख्खा चांगला होतो ना. हे खरं आहे हो का? 100% खरं आहे.
म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना एक स्मरणात ठेवा, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे प्राप्त होतंय ते चांगल्यासाठी होतंय. आणि म्हणून हे जर स्वीकारलं ना आम्ही, पुन्हा एकदा ऐका, ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं जे आहे त्याच्यात जर समाधान मानलं तर बसल्या जागेवर आम्ही सुखी आहेत. बसल्या जागेवर सुखी आहेत आम्ही. फक्त त्यात समाधान मानलं पाहिजे. बरं का? काय होतंय माहितीये का, आता आपली आपली जर परिस्थिती पाहायला गेली तर पूर्वीच्या घरांना जोते नव्हते. आता या भिंती तर लांबच गेल्या बाबा, खरं आहे की नाही? मग त्यावेळेला जोत्यांच्या ऐवजी काय असायचं? वंचलीच म्हणतात ना त्याला. एकावर एक दगड लावायची, मध्ये माती लावायची, वंचलच ना. आता त्या वंचली वाकरायच्या कोण बरं? खालून त्या घुशींनी वाकरली का मग हा वैतागाचा त्रास आहे. आणि मग काय बोलायचं माहितीये का, कसं तरी एकदांचा पाया होऊन जाऊ दे, जोत्या होऊन जाऊ दे. पण याचा जोत्या होता होता जर शेजाऱ्यांच्या भिंती झाल्या तर मग याला काय वाटायचं? कशा तरी भिंती झाल्या पाहिजेत, नाही का? बरं, याच्या भिंती होता होता जर शेजाऱ्यांचा प्लास्टर झाला तर याला काय वाटायचं? भिंती झाल्या, आता प्लास्टर झालं पाहिजे ना. माणूस का दुःखी आहे बरं? आणि तसं जर अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर माणूस स्वतः मुले दुःखी आहे की दुसऱ्या मुले दुःखी आहे? स्वतःकडे पाहून दुःख आहे की दुसऱ्याकडे पाहून दुःख आहे? याचा मुलगा नापास झाला त्याच्यात काय नाही, पण शेजाऱ्यांचा पास झालाच कसा? याचा नापास झाला त्याच्यात दुःख नाही त्याला. अरे मग तुझ्यापेक्षा कमी अभ्यास करतात तरी पण तो पास झाला, तो टेन्शन खूप आहे. एवढंच सांगा, लाईट गेली, आपल्याला समजलं आपली लाईट गेली, आपण पहिले काय करतो? शेजाऱ्यांची आहे का गेली ती बघतो. आणि जर कदाचित आपली गेली ना शेजाऱ्यांची असेल तर आपली गेली त्याचं दुःख नाही, शेजाऱ्यांची कशी काय? काय समजते? चहात जर माशी पडली तर तुम्ही काय करता? चहाच फेकून देता ना. कारण परत आपल्या घरात दूध आहे, चहा पावडर आहे, त्याच्यानंतर काय लागतं अजून? साखर आहे, साखरच ना. परत ठेवून आपण त्यात काय एवढा विशेष? माशी पडली ती एवढी सगळी काही विरघळले त्याच्यामध्ये, कोण पिणार आहे तो चहा? चहाच फेकून देतो आम्ही. कारण आम्हाला माहिती आहे आमच्याकडे सगळं साधन सामुग्री अजून आहे. आणि चहाची काय एवढी, एक कप भर चहाची काय एवढी नावल? बरोबर आहे की नाही? चहा जर माशी पडली तर आम्ही चहाच फेकून देतो, कपासकट नाही, म्हणजे फेकून देतो, कप ठेवतो. पण तीच माशी जर तुपात पडली तर कोण बोला डबाचा डबा फेकून देतो तुपाचा? तीच माशी जर तुपात पडली तर आम्ही अलगद काढतो. एखादा पंख तुपात राहिला तरी चालल, पण जास्त तूप जाता कामा. माणसाची राहण्याची, जगण्याची, वागण्याची पद्धत बघा कशी आहे बाबा. बरं का? आम्ही आमच्या स्वतःकडे कमी पाहतो, इतरांकडे जास्त पाहतो. आम्ही आमच्या स्वतःच्या सुखाचा विचार कमी करतो, आम्ही इतरांच्या सुखाचा विचार अधिक करतो. पण तो करत असताना त्यांच्या सुखामध्ये जे सुख मानतात ना ते सुखी असतात, पण इतरांच्या सुखामध्ये जे दुःख मानतात ना त्यांचं सुखही त्यांना दुःखदायक ठरतंय. बरं का? एका माणसाने मडक्याला विचारलं, मडक्याला, काय रे बाबा, उन्हाळा जरी असला तरी तो थंड, हिवाळा असला तरी थंड, आणि पावसाळा असला तरी मडक. पावसाळ्यात कसं असतंय? थंड असतंय ना. हिवाळ्यात कसं असतंय? थंड असतंय. बरं ठीक आहे, चला, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळे ते थंड असतंय, पण भर उन्हाळ्यात सुद्धा थंडच असतंय. ते सकाळी थंड, दुपारी, संध्याकाळी, कोणत्याही वेळेला बघा ना मडकं कसं असतंय? थंड असतंय. म्हणून त्या माणसाने विचारलं की अरे तू उन्हाळी, हिवाळी, पावसाळी तिन्ही ऋतूमध्ये थंडच, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री जेव्हा हवा तेव्हा तो थंडच असतो, कारण काय? त्याचं वर्म काय आहे? त्यावेळेला त्या मडक्याने सांगितलं, दादा, माझा भूतकाल माती आहे. मडकं घडवायच्या आधी ती काय होती? माती होती ना. म्हणजे त्याचा भूतकाल काय आहे? माती आहे. काय म्हणतोय तो? मडकं म्हणतोय त्या माणसाला, माझा भूतकाल माती आहे, मी आता आहे मडकं. वेगवेगळ्या प्रकारचा आकार जरी असेल तरी शेवटी ते मडकं कशाचं आहे?
आताही मी वर्तमान काळामध्ये कोण आहे? मातीचा आहे. आणि उद्या जर फुटलं गेलं तर त्याची काय होणार आहे? काय म्हणतंय ते मडकं, ज्याचा भूतकाळ माती आहे, ज्याचा वर्तमान काल माती आहे आणि ज्याचा भविष्य काल माती आहे, हे ज्याला कळला ना तो त्याच्या आयुष्यात कधी गरम होत नाही. तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच असतो. आणि आम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वेळेला थंडच राहायचं आहे. म्हणून ग्रंथाचं वाचन आम्ही केलं पाहिजे. म्हणून आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. ऋतू कोणताही असू द्या, कोणताही काळ वेळा असू द्या, आम्ही नम्रतेने कार्य केलं पाहिजे. नम्र झाले होता तेने. आणि बाकी तुमच्याकडे अभिमान अहंकार यायला अनेक मार्ग आहेत. ऐकताय ना? अभिमान अहंकार निर्माण व्हायला अनेक मार्ग आहेत. पण नम्रतेने जर आपल्याला कार्य करायचं असेल ना, नम्रतेने जर जगायचं वागायचं असेल ना, तर त्यासाठी आम्ही संतांचाच विचार केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचाच अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय नम्रता येणार नाही. कारण नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे, पहिला अलंकार आहे. बरं का? आमच्याकडे असलेलं ज्ञानही तेव्हाच शोभत आहे जेव्हा आमच्याकडे नम्रता असते. विद्या विनयेने शोभते. विद्या सुद्धा केव्हा शोभते? आमच्याकडे कलागुण जर असतील, ते कलागुण तेव्हाच शोभतात जेव्हा आमच्याकडे नम्रता असेल, तेव्हाच शोभले जातात. बरं का? अन्यथा नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला शिकता आलं पाहिजे, आम्हाला चांगलं घेता आलं पाहिजे. आणि खरं तर हा मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर एक पर्वणीच म्हणायला हरकत नाही बाबा, नाही का? कारण विश्वगुरु, बरं का, धरी अवतार विश्व तारावया, अत्रीची अनुसूया गरोदर. भगवान दत्तगुरु आणि त्या दत्तगुरूंचा जन्म या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. बरं का? खरं तर देवाला अवतार घेण्यासाठी एक निमित्त मात्र असतंय, नाही का? निमित्त मात्र. कितीही जरी आम्ही कुठल्याही बाजूने जरी विचार केला तरी देवाचा अवतार हा धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्मकार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाला यावं लागतंय. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, अनेक वेळा मी आलेलो आहे या ठिकाणी कार्याला. जेव्हा जेव्हा मी येत असतो तेव्हा तेव्हा तुलाही घेऊन येत असतो. अंतर्ज्ञानाने, आत्मज्ञानाने मला कळतंय, मात्र प्रत्येक वेळेला तुला त्याची आठवण करून द्यावी लागते. कशासाठी यावं लागतंय? तुकोबा त्याचं वर्णन करतात. धर्म रक्षावाई अवतार घेसे आपुल्या पालिशी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निंदिले दे किती एक. धरी अवतार भक्त तारावया, विश्व तारावया, विश्व तारावया. निमित्त काय? सत्वहरण करायचं. कोणाचं? अनुसूयेचं. अनसूया, जिथे असूया नाही तिथे जायचं आहे. पतिव्रत आहे. आणि त्या ठिकाणी बरं का, हे तिन्ही देव ज्या वेळेला गेले त्यावेळेला इच्छा भोजन मागितलं. आणि इच्छा भोजन मागितल्यानंतर सांगितलं, एकतर आमच्या इच्छेप्रमाणे जेवायला द्या, नाहीतर सत्व गेलं समजा. बरं का? त्या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे विचार करतोय. बरं का? पण द्वैतातला बाहेरचा कुठलाही अग्नी ज्या अन्नाला स्पर्श झाला नाही, असं अन्न जर आम्हाला सेवन करायचं असेल, असं अन्न जर आम्हाला ग्रहण करायचं असेल, तर त्यासाठी अभिमानाचा, अहंकाराचं कार्य नाही. आम्ही लहानच झालो पाहिजे. न अग्न, न अग्न.
बाहेरचा कुठलाही अग्नी ज्या अन्नाला स्पर्श झाला नाही, आईच्या दुधाला बाहेरचा कुठलाही अग्नी स्पर्श झालेला नाही, आणि आईचं दूध त्यालाच पिता येतंय बाळ जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत. एक परमार्थातलं तत्व आहे बाबा, बरं का. तुम्ही जर अहंकाराने परमार्थ करत असाल, अभिमानाने जर परमार्थ करत असाल ना, तर आयुष्यभर जर आम्ही केलं तरी काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आम्हाला जर ब्रह्मरसाची गोडी जर चाखायची आहे ना, तर माऊलींच्या मांडीवर बसत असताना आम्ही लहान बाळ होऊनच बसलो पाहिजे, आणि नम्रतेने लहान बाळ होऊन जर आम्ही माऊलींच्या मांडीवर बसलो ना, तर विश्वाची माऊली असलेली माऊली ज्ञानोबा माऊली आम्हाला ब्रह्मरसाची गोडी चाखवत असते. फक्त आमचं काम काय, आम्हाला लहान होता आलं पाहिजे. व्हावे लहान होणं, लहान होता आलं पाहिजे. त्या दत्तगुरूंचा जन्म अर्थात या मार्गशीर्ष महिन्यातला, विशेष म्हणजे हा मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर कार्तिक महिन्याच्या शेवटी मला एक जण बोलतो, त्या बायांचा महिना कधी चालू होणार आहे? अरे म्हटलं, बायांचा ना, मग बाप्यांचा नाही का? मला काही समजलं नाही त्यावेळेला, बरं का बाबा. तुम्हाला समजलं असेल, माझी टूथपेस्ट त्यावेळेला पेटली नाही काय, कसं काय बोलतो हा माणूस, बायांचा महिना कधी चालू होणार आहे? तर कुठला महिना बायांचा ना कुठला महिना बाप्यांचा? बरं, पण त्याचा महिना असा का बाया नाही का एकदम नियमामध्ये राहून आणि मग त्या पालन करतात त्या महिन्यामध्ये, नाही का, सगळ्या गोष्टींचा. आणि कुठल्या देवीची पूजा करता बरं? अवदसा? कुठून आवाज आला? वैभव लक्ष्मी, नाही का? आता लक्षाला जर वेळेवर डबा देत नसेल ही बाई, तर वैभव लक्ष्मी घरी येईल का सांगा? वैभव लक्ष्मी आणायचं काम कोण करताय? घरातला नारायण, बरोबर आहे की नाही? आता घरची लक्ष्मी जर त्याला वेळेवर डबा देत नसेल, तर तो तरी वैभव लक्ष्मी घेऊन येईल का? ऐका, खर तर या ठिकाणी चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, आणि म्हणून मी मुद्दाम होऊन हा एक विषय या ठिकाणी आवर्जून घेतोय, आणि तो घेण्यासाठी माझं मन मला अगदी पुढे पुढे स्फूर्ती देत आहे किंवा प्रेरणा देत आहे. घेतलाच पाहिजे, बरं का. मला माहिती नाही ह्या कोर परिवारातील किंवा ह्या घरातील महिलांनी त्या वैभव लक्ष्मीची पूजा केली की नाही केली, करतात की नाही करतात, त्यांचा उपवास चालू आहे की नाही आहे, मला माहिती नाही, आणि मी विचारलं पण नाही, मला त्याच्याची गरज पण नाही. पण आज प्रत्येक माणसाने ज्या लक्ष्मीचं पूजन करायला पाहिजे ना, त्या लक्ष्मीची पूजा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. गेली कित्येक दिवस माझी आजी वृद्धापकाळामध्ये ज्या खाट मध्ये आहे ना, मी जेव्हा जेव्हा येतोय ना, तेव्हा तेव्हा ती आजी आनंदाने हात जोडून अगदी हसतमुख आम्हाला बोलत असते आमच्याशी. ही खरी लक्ष्मीची पूजा आहे तुमच्या घरातली, ही खरी लक्ष्मीची पूजा आहे. मी जेव्हा जेव्हा येतोय, कितीही सकाळी कितीही लवकर आलो ना माऊली, इकडे कुठे जरी मला प्रवचन असलं ना, आणि प्रवचन असल्यानंतर 8-8:30 वाजता माझं कधीतरी येणं होत आहे, 8-8:30 वाजता जरी आलो ना, तरी हा बिछाना मला स्वच्छच पाहायला मिळतो, त्या अंगावरचं मला स्वच्छच पाहायला मिळत आहे, त्या आजीचे केस मला व्यवस्थित पाहायला मिळतात, त्या आजीची रंगरंगोटी मला व्यवस्थित पाहायला मिळते. ह्या आजीच्या सुना, नातसुना, मुलं, नातवंडा खऱ्या अर्थानं लक्ष्मीची पूजा करतात, हे म्हणायला हरकत नाही. ज्या लक्ष्मीची पूजा आम्ही करायला पाहिजे ना, ती लक्ष्मीची पूजा ह्या घरामध्ये घडली जाते, आणि हे आवर्जून मी जिथे जातो तिथे सांगतो. त्याला कारण आहे, ऐका. आज या कलियुगामध्ये जी माय माऊली आम्हाला 9 महिने 9 दिवस अंतःकरणामध्ये गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठी करते, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते, मरणदायी यातना भोगून जी माय माऊली आम्हाला जन्माला घालते ना, आज तीच माय माऊली ह्या अवस्थेमध्ये आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते, ह्या अवस्थेमध्ये वृद्धाश्रमात पाहायला मिळते.
आज दुर्दैव असं आहे की जोपर्यंत मनुष्य करता कमवताय, जोपर्यंत मनुष्य 4 पैसे कमवतोय किंवा घरामध्ये कामधंदा करतोय ना, तोपर्यंत त्या माणसाकडे लक्ष दिलं जात आहे. अन्यथा एकदा काय माणूस वृद्ध झाला ना की आडगळीमध्ये पडलेली माणसं मी कित्येक तरी बघितलेली आहेत. या आजीकडे बघितल्यानंतर मला अभिमान वाटतो या घराण्याचा. ह्या आजीकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने या मुलांचं, सुनांचं, नातसुनांचं मला अभिमान वाटतोय. त्याला कारण सांगतोय तुम्हाला, मी स्वतः माझ्या डोळ्यामध्ये अशाच एका आजीची बघितलेली परिस्थिती आहे. अरे 8-8, 10-10 दिवस तिच्या केसांना फणी लागत नव्हती, 8-8, 10-10 दिवस तिच्या केसांना तेल लागत नव्हतं. तिचा जर बिछाना तुम्ही बघितला असताना तर तुम्ही बसू शकले नसते. तिच्या अंगावरचं जर तुम्ही बघितलं असताना तर त्याला वास फुटला होता, दुर्गंध येत होता, अशी अवस्था. आणि अशा अवस्थेमध्ये मी स्वतः अशी म्हातारी माणसं, वृद्ध माणसं बघितलेली आहेत. पण त्याच खाटेला बांधलेला त्यांचा कुत्रा 2-2, 3-3 हजाराची बिस्किट खात होता बाबा. 2-2, 2.5 हजाराचं त्याचं दवा पाणी एका वेळेला व्हायचं दादा. त्याच खाटेला बांधलेला, त्याच खाटेच्या त्या पावाला, ते पावक्याला साखळी होती त्या कुत्र्याची. फार दुःख वाटलं मला, फार दुःख वाटलं. आम्ही ग्रंथ वाचन का केलं पाहिजे? आम्ही संतांचं वाङ्मयाचा अभ्यास का केला पाहिजे? आम्हाला कसं जगावं आणि कसं वागावं हे कळावं ना, यासाठी आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एकदा ऐका, आगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीणू झाला, तरी तोची अनुष्ठेला भला देखा. आज जर पाहायला गेलं तर आमच्याच धर्मातील आमचीच मुलं तरुण बर्बाद होताना पाहायला मिळतात बाबा. खंत वाटते, अंतःकरणपूर्वक दुःख होते, ज्या वेळेला 20-20, 25-25 वर्षाची मुलं आमची व्यसनाधीन होऊन बर्बाद होतात, ऑनलाईन गेम खेळून आत्महत्या करतायत. अरे प्रत्येक बापाची अशा अपेक्षा असते, प्रत्येक बाप त्याच्याकडे अशा अपेक्षेने पाहत असतोय. पण अशा वेळेला बर्बाद झालेली पोरं आमची पाहायला मिळतात. त्याला कारण काय? आमची आई बाजूला ठेवून आम्ही काकी जवळ केलेली आहे, काकीचं प्रेम आम्ही अनुभवतोय. जो संतांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या जीवनाचा प्रवास करतो ना, त्याचा प्रवास यशस्वी होतो.